हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 59. हॉस्पिटलमधील वातावरण बघून संग्रामच्या पोटात गोळाच आला. आईसाहेब धाय मोकलून रडत होत्या. अण्णासाहेब तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आईसाहेब? संग्रामने घाबरतच आईसाहेबांना आवाज दिला. आईसाहेब त्याला बिलगूनच रडू लागल्या. तुम्ही काही बोलणार पण आहात की रडतच बसणार आहात? संग्राम ओरडला. आता पुढे. तरी सगळे शांत बसून होते. आम्हाला कोणी सांगेल का काय झालं ते? संग्रामने पुन्हा प्रश्न केला. ध्रुवीच्या गाडीला एका भल्या मोठ्या ट्रकने ठोकर मारली. तिची अवस्थासुद्धा नाजूक आहे. तुझ्या मामाचा नुकताच फोन येऊन गेलाय आम्हाला. आईसाहेब कसंबसं तोंडातून शब्द काढत म्हणाल्या. संग्रामने अण्णांकडे पाहिले. चेहऱ्यावर कोणतेच भाव न आणता स्वतःच्या बायकोचं ते सांत्वन करत होते. हे सगळं अण्णांनी करून आणलं असणार. ही गोष्ट कळायला संग्रामला वेळ लागला नाही. ह्यात खोल घुसण्याच्या मनस्थितीत नव्हताच. क्षणभरासाठी सिडला काही झालं ह्या भीतीने धडधडणारं स्वतःचं हृदय तो शांत करू लागला. सिद्धराच्या खोलीबाहेर सगळे बसून होते. रडून रडून आईसाहेबांचे डोळे पार सुकले होते. त्यातल्या त्यात हातात धरलेला जपमाळीचा एक मणी फिरवत मनातल्या मनात जप करणं त्यांचं सुरू होतं. संग्रामने त्यांची व अण्णासाहेबांची समजूत काढत त्यांना घरी पाठवलं. तसंही 3 दिवस तिथे नुसतं बसून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. जुने दिवस आठवत सिद्धराच्या खोलीबाहेर तो डोके टेकून बसला होता. डोळ्यांवरील झोप ओढवण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता. वारंवार कानाला जाणवणाऱ्या सिद्धराजच्या आवाजाने कान थकले होते, तर अतिविचाराने मेंदूने सुद्धा झोपेचं सोंग घेतलं होतं. सिद्धराजला पुन्हा पहिल्यासारखं बघण्यासाठी आसुसलेली त्याचे ते डोळे तर अक्षरशः मिटत होते. हॉस्पिटलचा तो उग्र असा गंध ज्याने त्याचं नाक बंद पाडलं होतं, अधूनमधून छातीत धडकी भरून येत होती, जी त्याच्या घशाला कोरड पाडत होती. एकंदरीत पाहायला गेलं तर सगळीच ज्ञानेंद्रिय त्याची थकली होती. बाहेर बाकड्यावरच तो झोपी गेला. मध्यरात्री 1:30च्या दरम्यान कसली तरी गडबड त्याच्या कानी जाणवली. डोळे उघडून तो बाकड्यावर नीट होऊन बसला. हातातील घड्याळात पाहिले तर जवळपास 6 तास सलग त्याने झोप काढली होती. आजूबाजूला काय चाललंय ह्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न तो करू लागला. डॉक्टरांची नुसती पळापळ सुरू होती. काय चाललंय? एका डॉक्टरला अडवत विचारण्याचा त्याने प्रयत्न केला, पण डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांसोबत बोलतच तिथून जाऊ लागला. संग्रामने त्या डॉक्टरची कॉलर धरत त्याला जमिनीपासून थोडं वर उचलून धरलं. इग्नोर हा शब्द आम्हाला आवडत नाही. तुला माहिती नसेल म्हणून आम्ही सांगतोय. उगाच आमच्या मजबुरीचा फायदा घेऊ नकोस. काय चालू आहे इथे? संग्रामने विचारलं. पेशंटची ऑक्सिजन लेवल हळूहळू कमी होते. खूप क्रिटिकल आहे सगळं. डॉक्टर गुप्ता आलेत. ते बघतायत पेशंटला. डॉक्टर घाबरतच उत्तरले. संग्रामने त्याला तसंच ढकलून दिलं आणि तो सीडच्या खोलीत शिरला, जिथे डॉक्टरांव्यतिरिक्त कोणालाच जायला अनुमती नव्हती. डॉक्टर गुप्ता त्यांच्या हाताखाली डॉक्टरांना भरपूर साऱ्या सूचना देत होते. सीड निश्चित बेडवर पडून होता. वेगवेगळे इंजेक्शन त्याच्या शरीरावर गुप्पसण्याचं काम डॉक्टरांचं सुरू होतं. डिफ्रिबिलेटर मशीनवर 10 पर्यंतची आकडेवारी येऊन थांबली होती. ते बघून शरीरातून प्राणच जणू निघून गेलेत की काय असं संग्रामचं झालं. एक अंधार त्याच्या नजरेसमोरून तरंगू लागला. मान चौफेर घुमवत नजरेसमोरील तो अंधार दूर करेपर्यंत एक भुवळ त्याला आली. तोल जाऊन तो कोसळणार, पण त्याआधीच स्वतःचं डोकं त्याने धरलं आणि पाठीमागे असलेल्या भिंतीवर येऊन तो टेकला. डोळे गच्च मिटून त्याने घेतले आणि सोबत स्वतःचे श्वाससुद्धा त्याने रोखून धरले. मनात देवाचा धावा त्याने सुरू केला. ह्याचा जीव घेण्याआधी आमचा जीव घेऊन मोकळा हो. आमच्या मागे रडणारं असं कोणीच नाही, कारण आम्ही कोणाला आमचं बनवून कधी ठेवलंच नाही. ह्याला काहीही करू नकोस. अजूनही श्वास रोखूनच त्याने धरला होता. त्याचं ते अंतर्मन देवासोबत वाद घालण्यात गुंतून गेलं होतं. जर अजून श्वास रोखून धरला तर आत्मा थेट बाहेर पडेल, अशी परिस्थिती त्याच्यावर ओढवली होती. होणारा त्रास सहन होत नव्हता. हाताची मूठ अक्षरशः त्याने आवळून धरली. नीड नॉट टू वरी. डॉक्टरांचा आवाज त्याच्या कानी पडला. डोळे उघडून डेफिब्रिलेटर मशीनकडे त्याने पाहिले. आकडेवारीने चढता क्रम घेतला होता. तसं ह्याने स्वतःच्या छातीत श्वास भरून घेतला. सीडसोबत संग्रामचे हृदय देखील दुप्पट वेगाने वाढू लागले. एकटक सीडवर नजर त्याने टाकली. डॉक्टरांची त्याच्या शरीरासोबत चालू असलेली खेळाखेळी बघायला तो त्या ठिकाणी काही थांबला नाही. सरळ बाहेर येऊन बसला.
शरीर अक्षरशः थरथर कापत होतं त्याचं. डोळे मिटून हृदयाची होणारी धडधड तो शांत करू लागला. तोच खिशातील फोन त्याचा रिंग झाला. अनोळखी नंबरवरून आलेला फोन त्याने उचलला. मोठे पप्पा बोलताय ना? मी राज बोलतोय. फोन कानावर लावल्यावर समोरून आवाज आला. एवढ्या रात्री तू जागा आहेस? झोपला नाहीस? राजने विचारलं. तुमची चिमणी झोपूच देत नाही ना, रडत बसली आहे, जरा तिला दम देता काय? राजने विचारलं. तू असं विचारतोयस मग तुला दम देऊ का? संग्राम म्हणाला. मी काय केलं? हळव्या आवाजातच त्याने विचारलं. आमच्या चिमणीला झोपवू शकला नाही तू, म्हणून म्हणालो रे. संग्राम म्हणाला. राज, फोन इथे आणतो. आध्याचा आवाज फोनवरून आला. मोठे पप्पा, आईला बोलायचं आहे तुमच्याशी. देऊ काय फोन? राजने विचारलं. प्लीज दे, संग्राम म्हणाला. ओके, राज उत्तरला. भाई, हिची कंबर खूप दुखते. ह्या वेळेला डॉक्टरसुद्धा नसणार. खूप रडते. मला काहीच कळत नाही मी काय करू, आध्याने म्हणाली. मी येतो तिथे, म्हणत संग्रामने फोन कट केला. सीडच्या खोलीबाहेर उभ्या असलेल्या अण्णांच्या माणसांना सीडवर लक्ष द्यायला सांगून तो तिथून पळतच घरी यायला निघाला. लिफ्ट 7व्या मजल्यावर येऊन थांबली आणि अंजलीची मैत्रीणसुद्धा त्याच लिफ्टमध्ये होती. ती त्या लिफ्टमधून बाहेर पडायला जाणार तोच संग्राम तिच्यावर जाऊन आदळला. तिचा तोल जाऊन ती पडणार तसं संग्रामने तिच्या कमरेभोवती हात घालत तिला सावरलं. त्यातल्या त्यात तिने स्वतःची कॉलर धरत स्वतःचा तोल सावरण्याचा प्रयत्न केला. बघून नाही चालता येत काय? रागातच तिने संग्रामला विचारलं. संग्रामने तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. तिला नीट उभं करत तो 0 दाबायला जाणार, पण अंजलीच्या मैत्रिणीचं ब्रेसलेट संग्रामच्या बटनात खुरफटलं होतं. ती त्याच्या बटनातून स्वतःचं ब्रेसलेट सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच्या शर्टाची 2 बटणं उघडी होती. त्यातून बाहेर डोकावून पाहणारी त्याची ती छाती ती बघतच राहिली. हळूच नजर तिची आणखीन थोडी वर गेली. बियर्ड दाढीत उठून दिसणारे त्याचे ओठ बघून तिने औंडाच गिळला. थोडी नजर अजून वर करून पाहिले तर रेखीव नाक तिच्या नजरेस पडलं आणि सोबत त्याचे काळेभोर डोळे जे तिच्याकडेच बघत होते. ती पटकन त्याच्यापासून लांब झाली, पण ब्रेसलेट अजूनही शर्टाच्या बटनातच अडकलं होतं. लिफ्टने तळमजला गाठलासुद्धा. तुला ब्रेसलेट अडकवायला आमचं शर्ट दिसलं का? संग्रामने तिला लिफ्ट बाहेर आणतच विचारलं. तुला शर्टाची बटणं अडकवायला माझंच ब्रेसलेट भेटलं का? एकतर धक्के मारतो आणि वर दादागिरी करतो तू. तुझी तर मी कंप्लेंटच करणार आता, अंजलीची मैत्रीण संग्रामला धमकावू लागली. ज्याला करायची त्याला कर. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. सध्या घाईत आहोत आम्ही, नाहीतर तुला ना. संग्राम पुढे बोलता बोलता थांबला. तुला ना काय? संग्रामला आणखीन उकसावतच तिने विचारलं. आपल्या शर्टमधून तिचं अडकलेलं ब्रेसलेट निघत नाही हे बघून संग्रामने तिच्या हातून ब्रेसलेट काढून घेतलं आणि तो तिथून पळतच जाऊ लागला. ए चोर, थांब, म्हणत अंजलीची मैत्रीण पळतच त्याचा पाठलाग करू लागली. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये फारशी वर्दळ नव्हती. संग्राम पळतच स्वतःच्या गाडीत येऊन बसला. माझं ब्रेसलेट दे, चोर कुठला, अंजलीच्या मैत्रिणीने त्याच्या कारसमोर येतच म्हटले. संग्रामने मागे वळून पाहिले. रस्ता रिकामी होता. गाडी मागे घेत त्याने गेटच्या दिशेने वळवली, पण नंतर त्याला काहीतरी आठवलं तसं त्याने गाडी अंजलीच्या मैत्रिणीजवळ थांबवली. खिडकीची काच खाली घेतच त्याने तिला प्रश्न केला की तू पक्का डॉक्टर आहेस ना? तू माझं ब्रेसलेट दे. तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्याला राग दाखवायला सुरुवात केली. त्याने कारचा दरवाजा उघडला आणि तिचा हात ओढतच तिला आत घेतलं. ती आत येऊन बसताच आरडाओरडा करायला जाणार तोच खिशातून बंदूक काढत त्याने तिला दाखवली, जे बघून तिची बोबडीच वळाली. आवाज नकोय, एकदम शांत, नजरेने थोडा राग दाखवतच तिला म्हणाला. गाडी त्याने थेट घराच्या दिशेने वळवली. तुझ्या आई पप्पाने तुझं काही नाव ठेवलंय की नाही? संग्रामने तिला विचारलं. शारदा, घाबरतच तिच्या कंठातून आवाज आला. खरं तर शब्दच फुटत नव्हते, पण कसं बसं तिने शब्द काढले. शारदा, संग्रामने विचारलं. तिने घाबरतच नाही म्हणून मान डोलवली. मग? संग्रामने विचारलं. श्रद्धा, ती पुन्हा घाबरतच म्हणाली. आम्ही तेच बोललो ना, वेडी आहे का तू जरा? संग्रामने बंदूक तिच्या कपाळावर टेकवतच म्हटले. तिने डोळे मिटत गळ्यातील ID कार्ड त्याच्या समोर धरलं. संग्रामने गाडीतील लाईट ऑन केली आणि तिच्या ID वरील नाव वाचलं. तसं त्याला हसूच आलं. डॉक्टर श्रद्धा, संग्रामने तिला विचारलं. तिने घाबरतच
हो म्हणून मान डोलवली. ती गण बाजूला ठेव. माझ्या घरी मी एकटीच कमावती आहे. मी मेली तर माझ्या आईला आणि बहिणीला कोण सांभाळेल? ती मोठ्याने रडतच म्हणाली. तुला मी वेडे दिसतोय जे तुझ्यावर गोळी चालवू? संग्रामने विचारलं. खरं खरं सांगू? तिने घाबरतच विचारलं. खोटं पण बोलायला येतं तुला? संग्रामने विचारलं. तिने हो म्हणून मान डोलवली. मग तू आम्हाला खरं खरंच सांग. खोटं खोटं बोललीस तर आम्ही तुझा एन्काउंटरच करू. संग्राम म्हणाला. तू भेटल्यापासून मला वेडाच वाटत होतास. थोड्या वेळापूर्वी तू मला चोर वाटलास आणि आता तर तू मला आतंकवादी वाटतोयस. श्रद्धा रडतच म्हणाली. 2 दिवसात किती चांगलं ओळखायला लागलीस तू मला. एवढं चांगलं तर माझ्या बायकोने सुद्धा ओळखलं नव्हतं मला. संग्राम हसतच म्हणाला. तुझ्या बायकोमुळेच मी फसले नको त्या गोष्टीत. श्रद्धा स्वतःशीच पुटपुटली. आम्हाला काही बोललीस का? नजर अगदी बारीक करतच संग्रामने विचारलं. गाडी थांबव, ती म्हणाली. संग्राम शांत बसून राहिला. गाडी थेट त्याने आद्याच्या घराजवळच थांबवली. गाडी बाहेर उतरायचं. बंदुकीचा धाक दाखवतच तो म्हणाला आणि त्याच धाकावर तो तिला घेऊन आद्याच्या घराबाहेर आला. आतून कोणीतरी दरवाजा उघडेपर्यंत तो श्रद्धाला राग दाखवतच उभा होता. तिच्याकडे रागभरी नजर फिरवत त्याने बंदूक खिशात खुपसली. श्रद्धा अक्षरशः थरथर कापत होती. मोठे पप्पा म्हणत राजने दरवाजा उघडला. चिमणी कुठे? संग्रामने विचारलं. छकुली बोलायचं आहे काय तुम्हाला? राजने विचारलं. कळतंय तरी प्रश्न करतोस तू? संग्राम म्हणाला. तुम्ही डॉक्टरांना घेऊन आले? राजने दरवाजात उभं राहतच इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. तुलाही डॉक्टर वाटते? संग्रामने विचारलं. राजने हो म्हणून मान डोलवली. मग तर आमची खात्री झाली की आम्ही डॉक्टरांना घेऊन आलो. संग्राम म्हणाला. हॅलो, माय नेम इज राज. मी 4 इयर्सचा आहे. डॉक्टर श्रद्धासमोर उजवा हात धरतच तो म्हणाला. श्रद्धाने संग्रामवर नजर टाकत घाबरतच राजला हात मिळवला. छकुलीची ना कंबर दुखते, ती रडते, तिला एक इंजेक्शन दे तू. राज ओढतच श्रद्धाला आत घेऊन आला. आद्याने तिला उपडी झोपवलं होतं. मुसूमुसू रडणं तिचं चालू होतं. अधूनमधून हुंदका पण ती देत होती. काय झालं हिला? श्रद्धाने विचारलं. कंबर खूप दुखते, तेल लावून मसाज केला मी, पण तिची कंबरदुखी थांबतच नाही. आद्या म्हणाली. माझी तर झोपमोड केली हिने. आता मला परत झोप पण येणार नाही. राज छोटंसं तोंड करत म्हणाला. राज. आद्याने नजरेने राग दाखवत म्हटले. राज मान खाली घालून उभा राहिला. श्रद्धा तिची पाठ दाबून पाहू लागली. इथे दुखतंय काय? श्रद्धाने विचारलं. नाही, इथे म्हणत साणी त्या पाठीचा मणका दाखवू लागली. श्रद्धा तिचा मणका आणि पाय तपासून पाहू लागली. ही चालते वगैरे? श्रद्धाने विचारलं. तिला अजून चालता नाही येत, उचलून घ्यावं लागतंय. लहान आहे ना ती. राज उत्तरला. श्रद्धाने एक नजर राजवर फिरवत आद्याकडे पाहिले. ती नाही चालू शकत, ॲक्सिडेंट झाला आहे तिचा. संग्राम उत्तरला. मी सध्या पेनकिलर्स लिहून देते आणि एक क्रीम. त्या क्रीमने तिला मसाज केल्यावर बरं वाटेल. औषधाने झोप पण लागेल तिला. पण उद्या ऑर्थोपॅडिक डॉक्टरला दाखवून घ्या. माझ्या ओळखीत एक आहे डॉक्टर, तिच्याकडे नेलं तर बेटर होईल. हॉस्पिटलमध्ये तिची व्हिजिटसुद्धा असते, पण फक्त फ्रायडेलाच. एवढे दिवस थांबण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट तिच्या क्लिनिकमध्ये घेऊन तिला भेटा. आता एखादी नस दाबली गेली असण्याची दाट शक्यता आहे. जर तिची कंबर वारंवार दुखत असेल तर मग थोडी सिरियसली ही गोष्ट घ्यायला हवी, डॉक्टर श्रद्धा म्हणाली. संग्रामचा आवाज ऐकून सानिध्याने हुंदका देतच त्याच्याकडे पाहिले. सरळ उठून बसण्याची तर प्रयत्न करू लागली, जे तिला जमत नव्हतं. मोठे पप्पा रडतच ती त्याला आवाज देऊ लागली. त्याने तिला उचलून घेतलं. आम्ही औषध लावल्यावर बरं वाटणार तुला. स्ट्रॉंग गर्ल आहेस ना? संग्रामने विचारलं. बाबा पाहिजे म्हणत हुंदका देत ती रडू लागली. त्याला खूप काम आहे, त्याचं काम कंप्लीट झालं की येईल तो तुझ्याकडे. संग्राम तिची समजूत काढतच म्हणाला. श्रद्धा सानिध्याला बघण्यात हरवून गेली होती. नाही बोलायला गेलं तरी अंजलीची छोटीशी झलक तिच्यात दिसत होती. ह्यावर औषध लिहून द्या, मी घेऊन येतो. मेडिकल जवळच आहे आणि मला माहिती आहे कसं जायचं ते. राज स्वतःची वही आणि पेन्सिल श्रद्धाजवळ घेऊन आला. तसं स्वतःला लागलेल्या तंद्रीतून ती बाहेर आली. राजच्या गालावर प्रेमाने हात फिरवत तिने औषधांची नावं वहीवर उतरवली. इंजेक्शन दिलं तर ती लवकर बरी होईल ना? मग इंजेक्शन पण द्या तिला, राज म्हणाला. मोठे पप्पा भीती वाटते म्हणत सानिध्याने भोंगा पसरला. इंजेक्शनची भीती तिला वाटू लागली होती. तुला नाही ग इंजेक्शन देणार ग. जो सारखं सारखं इंजेक्शनचं नाव काढतोय त्यालाच इंजेक्शन देणार डॉक्टर. संग्राम सानिध्याची समजूत काढतच म्हणाला. ही औषधं घेऊन ये,
तिला भरपूर त्रास होतोय, डॉक्टर श्रद्धा म्हणाली. तू 2 मिनिट इथे बस, आम्ही औषधं घेऊन येतो. छकुलीला संग्रामने आध्याजवळ ठेवलं आणि तो खोलीबाहेर जाऊ लागला. मी पण येतो म्हणत राजने संग्रामचा हात पकडला. ह्याला कोणतं इंजेक्शन द्यायचं आहे? संग्रामने राजला भीती दाखवण्यासाठी डॉक्टरला विचारलं. मी काय इंजेक्शन घेणार? माझी कंबर थोडी ना दुखते, राजने निरागस भाव चेहऱ्यावर आणतच विचारलं. तरी पण देऊन टाकूयात. इन फ्युचर तुझी कंबर दुखायला लागली मग? संग्राम म्हणाला. इन फ्युचर दुखायला लागली मग मी इन फ्युचरच घेईल, आता नाही घेणार. आता छकुलीलाच देऊयात, राज म्हणाला. तसं छकुली हुंदका देत पुन्हा रडू लागली. राज, तू शांत बसायला काय घेणार आहेस? मगापासून नुसतं इंजेक्शन लावलंयस. ती रडते हे दिसत नाही का तुला? आद्याने राजला दम दिला. ही आई पण ना नुसती ओरडत राहते, ते पण सगळ्यांसमोर. कोणाची काळजी पण करूच नाही, म्हणत राजने डोक्यावर हात मारून घेतला. किती बोलतोस रे तू? तू चल माझ्यासोबत. राजच्या चेहऱ्यावर आलेले नाराजीचे भाव बघून संग्रामने त्याला उचलून घेतलं आणि तो त्याला घेऊन घराबाहेर पडला. श्रद्धा त्याला तिथून जाताना बघतच राहिली. सानिध्याचं मुसूमुसू रडणं सुरूच होतं. ओ ग राणी, आद्या प्रेमाने सानिध्याला गोंजारत होती. ही तुमची मुलगी आहे का? संग्राम बाहेर गेलाय ह्याची खात्री होताच श्रद्धाने आद्याला प्रश्न केला. श्रद्धाच्या प्रश्नावर हो उत्तर द्यायचं की नाही ह्या चक्रव्यूहात ती पडली होती. चेहऱ्यावर रडवे भाव आणतच ती तिच्याकडे पाहू लागली. सानिध्याला होणारा त्रास बघून आद्याला त्रास होऊ लागला होता. डोंट क्राय, कूल, श्रद्धाने तिला शांत केलं. काही क्षण कोणीच कोणासोबत बोलत नव्हतं. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ते न राहून श्रद्धाने प्रश्न केला. ते माझे मिस्टर, हिचे बाबा. कसे आहेत ते? डोळ्यातून पाणी काढतच तिने प्रश्न केला. परिस्थिती थोडी गंभीर आहे, पण लवकरच बरे होतील ते. डोंट वरी, श्रद्धा धीर देतच तिला म्हणाली. पुन्हा काही क्षण शांततेत गेले. ते बाहेर गेलेत ते तुमचे कोण लागतात? श्रद्धाने तिला पुन्हा विचारलं. माझे धीर, हिचे वडील, आद्या उत्तरली. हिचे वडील? श्रद्धाने प्रश्न केला. आद्याने हो म्हणून मान डोलवली. आता तर तुम्ही बोलले की ते हॉस्पिटलमध्ये आहेत ते हिचे बाबा आहेत म्हणून. श्रद्धाने पुन्हा प्रश्न केला. आद्या तिला काही बोलायला जाणार तोच संग्राम राजसोबत तिथे आला. धाप लागली होती त्याला. स्वतःच्या चिमणीच्या काळजीपोटी तो पळतच गेलेला ह्याची जाणीव त्याच्याकडे बघून झाली होती. आद्याकडे औषधांची बाटली त्याने दिली आणि चिमणीला स्वतःजवळ घेत त्याने बेडवर पालतं झोपवलं. गिव्ह मी, श्रद्धाने त्याच्या हातातील ट्यूब मागितली. आम्ही करतो, संग्राम म्हणाला. चुकीच्या पद्धतीने मसाज केला की त्रास होईल तिला, श्रद्धा म्हणाली. तसं संग्रामने तिच्या हातात ती ट्यूब दिली. श्रद्धा सानिध्याच्या पाठीवर मसाज करू लागली. ते औषध 5 ml भरव तिला, श्रद्धाने सूचना दिली. तसं संग्रामने सानिध्याला औषध भरवलं. 15 मिनिटांनी सानिध्याला थोडंसं बरं वाटू लागलं. संग्रामने तिला उचलून घेतलं, प्रेमाने थोपटलं. तसं ती त्याच्या मिठीत गाढ झोपून गेली. मला हॉस्पिटलमध्ये निघावं लागेल, डॉक्टर श्रद्धा म्हणाली. रात्र खूप आहे, आम्ही सोडतो तुला. तसं पण आम्ही परत हॉस्पिटलमध्ये चाललो आहे आणि आम्हाला आर्ग्युमेंट केलेली नाही आवडत, संग्राम म्हणाला. मला पण माझ्यावर कोणी जबरदस्ती केलेली नाही आवडत, डॉक्टर श्रद्धा संग्रामला राग दाखवत म्हणाली. तो तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, आमचा नाही. आम्ही आमचे पॉईंट ऑफ व्ह्यू फॉलो करतो, संग्राम खुन्नस देतच म्हणाला. डॉक्टर श्रद्धाने हाताच्या मुठी अक्षरशः आवळल्या होत्या. डॉक्टरचा ॲड्रेस तुम्ही दिलाच नाही, आद्या दोघांच्या मध्ये पडतच म्हणाली. राज पुन्हा वही आणि पेन्सिल घेऊन डॉक्टर श्रद्धाजवळ आला. तिला गोड स्मित देत तिच्या हातात त्याने वही आणि पेन्सिल टेकवली. किती गोड आहेस रे तू, श्रद्धाने त्याचे गाल ओढतच म्हटले. सगळे असेच म्हणतात मला, थोडंसं लाजतच राज म्हणाला. त्याने केलेला चेहरा बघून डॉक्टर श्रद्धा हसू लागली. हिला डॉक्टरकडे कोण घेऊन जाणार आहे, डॉक्टर श्रद्धाने प्रश्न केला. मीच जाईल, भाई सिद्धराजसोबत असणार. मला फक्त ॲड्रेस द्या, आद्या म्हणाली. तुमचा नंबर लिहून दिलात तर बरं होईल, जर ॲड्रेस नाही मिळाला मग, राज म्हणाला. श्रद्धा खरं तर गोंधळात पडली होती. अंजलीच्या क्लिनिकचा ॲड्रेस देऊ की नको ह्या चक्रव्यूहात ती अडकली. पण सानिध्याची अवस्था बघता तिने जास्त आडेवेडे घेतले नाहीत. स्वतःचं डॉक्टर असण्याचं फर्ज निभावणं ती योग्य समजत होती. अंजलीच्या क्लिनिकचा ॲड्रेस आणि स्वतःचा नंबर उतरवून होताच तिने वही राजच्या हातात दिली. तुझं नाव काय आहे, तसं डॉक्टरला सांगायला,
राज अगदी मोठ्या माणसांसारखं प्रश्न करत म्हणाला. शारदा. संग्राम म्हणाला. डॉक्टर श्रद्धा. संग्रामला इव्हिल लूक देतच ही म्हणाली. ओके आई, हिचं नाव लक्षात ठेव, राज म्हणाला. श्रद्धा त्याच्याकडे बघतच राहिली. संग्रामने सानिध्याला नीट झोपवलं. राजने पळतच जात चादर आणली आणि तिच्या अंगावर टाकली. काळजी घे तिची, संग्रामने प्रेमाने त्याला जवळ घेतच म्हटलं. राजने पण हो म्हणून मान डोलवली. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी घेऊन जाईल तिला डॉक्टरकडे, आद्या म्हणाली. संग्राम काहीही न बोलता तिथून निघून गेला. सोबत श्रद्धासुद्धा. संग्राम गाडीत जाऊन बसला. तो गाडी चालवणार तोच. मोठे पप्पा, राज आवाज देतच बाहेर आला. काय झालं, संग्रामने विचारलं. आई विचारते की डॉक्टर किती फीस घेईल, राज म्हणाला. संग्रामने दारात उभ्या असलेल्या आद्याकडे नजर टाकली. आपण डॉक्टरचा खर्चसुद्धा उचलू शकत नाही म्हणून आद्याच्या नजरेत अपराधीपणाची भावना होती. संग्रामने खिशातून कार्ड काढत राजकडे दिलं. पासवर्ड, राजने विचारलं. तुला सगळंच येतं का, संग्रामने विचारलं. डॅडीने शिकवलंय मला सगळं, पण मी कधी कधी विसरतो, लहान आहे ना मी, राज भोळा चेहरा करतच म्हणाला. तुझ्यासमोर आम्ही स्वतःला लहान समजू लागलोय रे, संग्राम म्हणाला. राज त्याला हसून दाखवू लागला. हसतोय काय, खरं तेच बोलतोय आम्ही, आणि पासवर्ड आम्ही तुझ्या आईला पाठवतो, संग्राम म्हणाला. व्हॉट्सअप नका करू, आई व्हॉट्सअप वगैरे वापरत नाही, राज म्हणाला. संग्रामने त्याचा कान ओढतच त्याच्या कानात पासवर्ड सांगितला. ओके, संग्रामला अंगठा त्याने दाखवला. बाय म्हणत त्याने संग्रामच्या गालावर ओठ टेकवले. संग्रामने गाडी थेट हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. ना डॉक्टर श्रद्धा काही बोलत होती आणि नाही संग्राम. एक वेगळीच शांतता होती गाडीत. संग्रामच्या नजरेसमोरून शिडचा चेहरा तरंगत होता, तर मधूनच सानिध्याचं ते मुसमुसू रडणं त्याला आठवत होतं. आय एम सॉरी, डॉक्टर श्रद्धाला तो म्हणाला. डॉक्टर श्रद्धाला आश्चर्याचा जबर धक्का बसला. आमची तुला घरी आणण्याची पद्धत चुकीची होती, पण सरळ बोलल्यावर तू आली नसतीस. आणि हे तुझं ब्रेसलेट, तुझी किती फीस झाली ते पण सांग, आम्ही तीसुद्धा देऊ. एखाद्या माणसाबद्दल जर काही माहिती नसेल तर त्याला चोर वगैरे बोलून त्याची इज्जत मात्र उतरवू नकोस, संग्राम म्हणाला. समोरच्याबद्दल तुलासुद्धा काही माहिती नसेल तर त्याच्या डिग्रीवर डाऊट घेत जाऊ नकोस, डॉक्टर श्रद्धा म्हणाली. तो तर अजूनही येतोय आम्हाला, संग्राम म्हणाला. डॉक्टर श्रद्धाची रागभरी नजर संग्रामवर फिरत होती, पण संग्रामला तिच्या त्या नजरेने काहीच फरक पडत नव्हता. गाडी त्याने हॉस्पिटलजवळ येऊन थांबवली. दोघेही गाडीतून बाहेर पडले. ती तुझी मुलगी आहे ना, डॉक्टर श्रद्धाने प्रश्न केला. संग्राम नजर बारीक करतच तिच्याकडे पाहू लागला. कोणाची मुलगी आहे ती, डॉक्टर श्रद्धाने पुन्हा प्रश्न केला. आमच्या सख्या भावाच्या सावत्र भावाची, म्हणजेच आमच्या वडिलांच्या सख्या भावाच्या सगळ्यात मोठ्या पुतण्याची. अजून सोप्या भाषेत सांगू की कळलं तुला, होप्स कळलंच असेल, संग्राम म्हणाला. तुला नॉर्मल बोलताच येत नाही का, डॉक्टर श्रद्धाने विचारलं. ॲबनॉर्मलचं वादळ आमच्या भोवताली फिरत असताना तू आमच्याकडे नॉर्मल बोलण्याची अपेक्षा कशी काय करू शकतेस. आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही असेच आहोत आणि आम्ही असेच राहणार. सांग तिला जी आम्हाला असं करून गेली. आमच्या भावाची अशी अवस्था आहे म्हणून आम्ही शांत आहोत. आमचा भाऊ आम्हाला परत मिळाला ना, मग हा संग्राम पेशवे घरातून उचलून नेणार तिला, आणि त्याला तर उभा चिरणार जो तिच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न रंगवते, बोटांची टिचकी वाजवतच संग्राम म्हणाला. कोणाबद्दल बोलतोयस तू, डॉक्टर श्रद्धाने घाबरतच विचारलं. खिशातून बंदूक काढत डॉक्टर श्रद्धाच्या दोन भुवयांच्या मध्ये त्याने टेकवली. ह्या वेळेला डॉक्टर श्रद्धाला त्या बंदुकीची भीती नाही वाटली. नाटकी माणसं आम्हाला आवडत नाही हं, चीड येते आम्हाला. संग्राम पेशवेला वेडं बनवण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही हं. हे जग आमच्या तालावर नाचतंय असं समजतो. तुझं नाव श्रद्धा राठोड, वय फक्त 30 वर्ष, घरी आई आणि 2 बहिणी, एक BCom करते आणि एक FIGSला आहे. वडील 3 वर्षापूर्वी कोरोनामुळे गेले. नुकताच ब्रेकअप झाला आहे तुझा. तो तुझा 3रा बॉयफ्रेंड होता. 4थासुद्धा तू लवकरच मिळवशील ह्यात शंका नाही. संग्राम श्रद्धाची जन्मकुंडली तिच्यासमोर मांडू लागला. पापण्यांची मंद अशी हालचाल करत त्याच्याकडे ती पाहू लागली. सगळ्यांची जन्मकुंडली आमच्याकडे आहे, बिग बॉस आहे मी असं समज. सांग तुझ्या त्या मैत्रिणीला सरळ बोलाने पुन्हा आमच्या आयुष्यात यायला, नाही तर जबरदस्तीसुद्धा आम्हाला करता येते, कारण आम्ही तिला कोणाचीच होऊ देणार नाही. ह्या भूतलावर कुठेही लपून बसली तरी आम्ही तिला शोधून काढू.
किती दिवस गुरख्याआड स्वतःला लपवत फिरणार? डॉक्टर अंजू फक्त ह्या संग्राम पेशवेचीच आहे आणि संग्राम पेशवेचीच राहणार. जो कोणी मध्ये येईल त्याला तर आम्ही. कडाकडा हाताची बोटं मोडतच त्याने तोंडातून शब्द न काढता कृतीतून ती व्यक्त केली. डॉक्टर श्रद्धा त्याचा तो ॲटिट्यूड बघतच राहिली. डॉक्टर श्रद्धाने अंजलीला फोन फिरवला, पण ती फोन काही उचलत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या सुमारास आद्या सानिध्याला आणि राजला घेऊन डॉक्टर अंजलीच्या क्लिनिकमध्ये आली. डॉक्टर अंजली क्लिनिकमध्ये अजूनही काही आली नव्हती. खरं तर आद्याच ठरलेल्या वेळेच्या आधी आली होती. सानिध्य आद्याच्या मिठीत शांत बसून होती. सीडची खूप आठवण येत होती तिला. सीडशिवाय एकटी कधीच ती राहिली नव्हती, कारण तिच्याशिवाय सीडलाच जगायला जमत नव्हतं. त्याने तिला एकटं कधीच सोडलं नव्हतं. त्याचा आधार, त्याची ताकद, त्याचा श्वास, सगळं काही ती छकुलीच होती. आणि छकुलीचंसुद्धा तसंच काहीसं होतं. ये मोठे पप्पा आले. क्लिनिकमध्ये संग्राम येताना बघून राज खुश होतच ओरडला. पळतच तो त्याच्याजवळ गेला. संग्रामने त्याला उचलून घेतलं. सानिध्याने एक नजर त्याच्यावर टाकली आणि पुन्हा शून्यात ती हरवून बसली. चिमणे, काय झालं? संग्रामने विचारलं. आम्हाला बाबासोबत बोलायचं आहे. तो ललतोय खूप. तो लल्ला की आमची कंबल पण दुखते आणि इथे पण कशातरी होतं. स्वतःच्या छातीवर हात ठेवत ती म्हणाली. संग्राम आणि आद्याने एकमेकांकडे पाहिले. त्याला दुखत असणार म्हणून आम्हाला पण दुखतंय, सानिध्या म्हणाली. असं काही नाही ग वेडाबाई, तू खूप विचार करतेस. संग्रामने तिला स्वतःजवळ घेतच विचारलं. तो स्वप्नात आलेला आमच्या. त्याला इंजेक्शन दिलं डॉक्टरने. त्याला खूप दुखतंय. आम्हाला शील हवा आहे. आम्हाला आठवण येते त्याची. आम्ही ऐकलं नाही जाणार. त्याचं सगळं ऐकणार. त्याला बोल ना आमच्याकडे यायला. संग्रामला मिठी मारून ती रडू लागली. सकाळपासून असंच बोलते ती. अंग पण गरम आहे तिचं, आद्या म्हणाली. डॉक्टर आता पक्का इंजेक्शन देणार हिला. मला तर फुल गॅरंटी आहे रडणाऱ्या मुलांना डॉक्टर इंजेक्शन देतात असं आईच मला बोलते. पण आता मी बोलल्यावर ओरडत बसेल मला. का तर मी हिला घाबरवलं म्हणून, राज म्हणाला. तू गप्प का नाही बसत? आद्याने विचारलं. हाताची घडी घालत आणि तोंडावर बोट ठेवून राज शांत बसू लागला. गुड मॉर्निंग मॅम, रिसेप्शनजवळ असलेली रिसेप्शनिस्ट म्हणाली, कारण डॉक्टर अंजलीने क्लिनिकमध्ये प्रवेश केलेला. क्रमशः कशी असेल डॉक्टर अंजलीची भेट कळेल पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.